माझा संदेश लोकांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे। माझा संदेश लोकांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे। जांभेडकर साहेब, उन्होंने दी थी हमारे हाथों में माला, हम तो जपते रह गए माला, इसी चक्कर में उन्होंने किया पैसों का घोटाला, कहीं क्रीडा घोटाला, कहीं ईवीएम का घोटाला, मगर मेरे भीम ने दिया क्रांति का ऐसा भाला, मैंने मनुवाद की हथड़ी को पूरा बाहर निकाल डाला। मग म्हणते भाला बरछी न घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला ना ऑपरेशन टेबलवर गेलं ना ऑपरेशन केलं तर पोटातून काय निघते? कांदा, निंबू, डॉक्टर बी वास पाहिजे दूर पडते। क्रांतीच्या संघर्षामध्ये आमच्या बाया पा कशा पाहिजे सांगतो, हकीकत सांगतो आमच्या समाजाची काय झालेली आहे। या म्हाताऱ्या कोताऱ्या बऱ्या होत्या, लेकराले जवळ घेत होत्या, लेकराले दूध पाजत होत्या, म्हणून त्यांची औलाद शक्तिशाली पैदा होत होती। जिजाईनं पहा ना शिवाजी महाराजांना कसं तयार केलं। आताच्या बाया 2 महिन्याचं लेकरू झाला का त्याच्या तोंडामध्ये लावते दुधाची, जोरातच म्हणायचं दुधाची बॉटल। झाला तिथून बॉटलची सुरुवात झाली सगळी। 2 महिन्यात बॉटल लावली, पोरगा मोठा झाला, कॉन्व्हेंटला जायला लागला, कॉन्व्हेंटला जायला लागलं तर मम्मी त्याच्या सोबत देते वॉटरची लागली सुरुवात। पोरगा 7वीत गेला, 7वीत गेला, आता आईकडून पैसे घेतले 20 रुपये, मम्मी 20 रुपये दे ना। 20 रुपये घेते, दुकानात जाते आणि म्हणते अंकल मेरे को देते का एक कांपा कोला की। पुढे प्रवास सुरू झाला। पोरगा आता 10वी पास झाला, बाबासाहेबांच्या पुण्याने त्याला स्कॉलरशिप मिळाली, 2-4 दोस्त घेते आणि मग हळूच दुकानात जाते। घरी पटका पोलीस स्टेशन के पास आगे में एक दुकान है, तिथे जाते आणि हळूच म्हणते अंकल मेरे को देते का एक बियर की। प्रवास बॉटलचा थांबला नाही, बॉटलचा प्रवास अजून सुरू झाला। पोरगा अजून मोठा झाला, आता त्याला नोकरी लागली। गरीब मजूर असन तो घेते 90 देसीची बॉटल। याच्यातही जातीभेद आहे। इंदोऱ्यामध्ये राहणारे बाहेर कशा बोलतात आणि धरमपेठ लक्ष्मीनगरच्या पेते ती, पण तिकडच्या बाया काय सांगते, आमचे साहेब ड्रिंक करतात, आमचे साहेब ड्रिंक करतात। आणि आमच्या इकडच्या बाया काय म्हणते, महामाया नवरा बेवडा आहे व म्हणते। चला पेते तुम्ही पेते हा बी, पण तिकडे ड्रिंक करते आणि इकडे बेवडा म्हणते। दररोज मजुरी करणारा माणूस देशी पितो, त्याच्यापेक्षा ज्याचा पगार थोडा जास्त असेल तो बियर रम पितो, त्याच्यापेक्षा जास्त असेल तो विस्की पितो, आणि टेबला खालून जो भ्रष्टाचार करतो तो साला वडका पितो। पेते सगळेच, काही लोक ओपन मध्ये पितात, काही लोक दबून पितात, काही लोक लपून पितात, पण आमच्या इकडचे लोक दररोज 90 पितात। काही नाही बरं, 90 याच्यामध्ये गणितासारखं तर कोणीच नाही। जेवढे पिणारे लोक आहेत त्याच्यासारखं गणित कोणाचंच मजबूत नाही। साला त्रिकोणामिती एवढी चांगली यायले पाठ आहे, 30 मारली तर 30 सारखाच राहते, 60 म्हणलं 60 मारले तर एवढंच झुकते, आणि जेव्हा 90 मारते आणि 180 मारली का पुरं झोपूनच जाते। याच्यासारखं गणित देशी पेते, देशी पिऊ पिऊ त्याचं सरळ सुटून जाते, शरीर खतम होते, आणि मग त्याच्या घरचे लोक त्याला नेतात ना दवाखान्यात भरती करतात। दवाखान्यात गेल्याबरोबर डॉक्टरही त्याला पहिले लावते सलाईनची बॉटल। सलाईनची बॉटल लावल्यानंतर तो 2-4 दिवस दवाखान्यात राहते, आणि एक दिवस साऱ्या गावाला माहित होते बापारे तो सोडून गेला व। मग त्याला घरी आणते, त्याची आंघोळ घालते, आणि जो जिंदगीवर कधी बुद्ध विहारात गेला नसेल त्याची मयत बुद्ध विहारात घेऊन जाते। अगदी जिवंत होता तर एवढी काऊन नाही नेला, बंद झालं पाहिजे जांभेडकर साहेब। मेल्यानंतर माणसाले विहारात नेऊन काय फायदा नाही। याच्या पुढे एक काम करा, तुमच्या पोराबाराचं जर लग्न असेल नवरदेव बनवा, त्याले पहिले बुद्ध विहारात न्या, त्याच्याकडून 5000 रुपये विहारासाठी डोनेशन घ्या, आणि त्याला तिथं बसल्यानं म्हणा जोरात मान नमो तस्स भगवतो अरहतो बुद्धं शरणं गच्छामि। आमचे पोट्टे म्हणते नमो तस्स जसं होईल तसं, बुद्धं शरणं गच्छी दाबून मारीन मी। त्याने म्हणायला वा, त्यानं जर पंचशील नाही म्हणलं तर त्याचं लग्नच कॅन्सल करा।
साला ज्याला बुद्ध धम्म पालनच नाही माहिती तो बायकोचं पालन काय करत रे. आणि मग दवाखान्यात त्याला सजवते आणि मग घेऊन जाते त्याला बारसे घाटावर आणि आता 7.5 मनच्या काड्या ठेवते आणि जसं त्याला ठेवते आणि आता टेंबा लावाव तेवढ्यात राजू भाऊ त्याचे दोस्त बोलतात अभि ठेवल्या का त्याच्या डोक्याजवळ देशीची साला बॉटलच्या प्रपंचानं समाज सडला रे भावा. दारू सुटली पाहिजे, माझं प्रबोधन आहे, समाज सुधारला पाहिजे आणि याच्या पुढे दारूला हात लावू नका. सगळ्यांनी बुद्धविहारात गेलं पाहिजे आणि त्याच बुद्धविहारातून एक आमदार खासदार निर्माण झाला पाहिजे एवढीच तुम्हाला विनंती करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने. परत आठवण करून देतो बाबासाहेबांची. अरे पढ-लिख कमिशनर कलेक्टर बनव. सांगा एवढे लोक बसलेले आहे, कुणीतरी UPSC IAS झालेला आहे का? तुमच्यापैकी कुणीतरी UPSC IAS IPS झालेला आहे का? असं तर 1000 रुपये आत्ताच देतो माझ्याकडून. परत सांगतो येणाऱ्या 5 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या पुण्याईनं जर तुमच्यापैकी कोणी IAS IPS झालं मला सांगा, त्याच्या सत्काराला 1 रुपया घेणार नाही. आणि आत्ताच सांगतो, जाहीर करतो, ज्या माझ्या माय मावल्या दोन्ही भांडीचं काम करतात जांभूळकर साहेब येणाऱ्या 6 महिन्यामध्ये त्या बायांकडून 1 रुपया न घेता त्या माझ्या माय मावल्यांना हा अजय पात्रे बाबासाहेबांच्या जन्मस्थळ महू दाखवून आणणार आहे. मी फक्त प्रबोधन याच्यासाठी करत नाही, मला पैसा कमवायचा नाही, समाजाला घडवायचं आहे. आणि मग अशा याच्यामध्ये गाणं तयार होताना गाणं मनातून झालं पाहिजे, समाज परिवर्तित झालं पाहिजे. न भाला न बरशी न घाव पाहिजे, न भाला न बरशी न घाव पाहिजे. आणि तुझ्या रक्तामधला हाँ टूटे जरूर है, हे समजून या मेंदूत. टूटे जरूर है मगर बिखर नहीं गए, टूटे जरूर है मगर बिखर नहीं गए. और घर अपना छोड़कर दुश्मन के घर नहीं गए. अरे कैसे न पूरा होगा मेरे भीम का सपना, क्योंकि मेरे भीम के शेर बच्चे अभी मर नहीं गए, मेरे भीम के शेर बच्चे अभी मर नहीं गए. हीच क्रांती मला करायची आहे म्हणून आलो आहे. महेंद्र मांडके गात आहे.